सर्वोदय ग्रामीण व्यापारी सहकारी पतसंस्था ही सांगरूळ परिसरातील व्यापाऱ्यांची सर्वात मोठी उलाढाल असणारी पतसंस्था आहे. या पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी संस्थेचे अध्यक्ष जुन्नेद बाशा मुल्ला आणि माजी अध्यक्ष विठ्ठल घोलपे यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू सत्तारूढ आघाडी आणि निवृत्ती संघाचे माजी संचालक दीपक घोलपे यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडी यांच्यात लढत झाली. रविवारी 25 मे रोजी सकाळी 8 ते 4 या वेळेत मतदान झालं होतं. मतदानानंतर 4:30 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये दीपक घोलपे यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडीनं 9 जागा जिंकल्या. त्यामध्ये आनंदा जंगम, ज्योतिराम खाडे, कल्पना धुत्रे, बादशाह मणेर, संगीता जंगम, विजयमाला मेटे, संभाजी कोळी, विजय घोलपे, मनोहर सुतार यांचा समावेश आहे. तर राजर्षी शाहू सत्तारूढ आघाडीचे गोपाळ मेहतर आणि दीपक तेली हे 2 उमेदवार विजयी झालेत. निकालानंतर दीपक घोलपे यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. दरम्यान विठ्ठल घोलपे आणि दीपक घोलपे हे चुलते पुतणे आहेत. चुलत्या पुतण्याच्या या लढतीत पुतण्यानं बाजी मारल्याची चर्चा सांगरूळ परिसरात आहे.